सुरगाणा तालुक्यातील बारे येथे 27व्या SNF वाचनालयाचं उद्घाटन, ग्रंथदिंडी आणि पारंपरिक आदिवासी नृत्यावर संपन्न झालं. कैलासवासी अशोक एकनाथ कदम यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या या वाचनालयाचं उद्घाटन दैनिक सकाळचे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक अभय सुपेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमास निवृत्त महापालिका आयुक्त जीवन सोनावणे, अलका कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, सरपंच वैशाली गावित, सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना उद्घाटक अभय सुपेकर म्हणाले की दुर्गम खेड्यांमध्ये एका बाजूला सुविधांची कमतरता असताना SNF संस्था या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. आता या सुविधांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वतःचा आणि त्याचसोबत परिसराचाही विकास साधला पाहिजे. ज्यांच्या पतीच्या स्मरणार्थ हे वाचनालय उभारले गेले आहे त्या श्रीमती अलका कदम म्हणाल्या की माझे पती कैलासवासी अशोक कदम यांना यापेक्षा चांगली श्रद्धांजली दुसरी होऊ शकली नसती. आपल्या गावात असलेल्या या ज्ञान मंदिराचं पावित्र्य राखून परिसरातील तरुणांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा, असं प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांनी केलं. प्रास्ताविक प्रमोद गायकवाड, सूत्रसंचालन नितीन नहिरे तर आभार प्रदर्शन योगेश महाले यांनी केलं. कार्यक्रमाला RTO अधिकारी राहुल कदम, संदीप निमसे, सचिन बोदले, प्राचार्य जयश्री पवार, रामदास शिंदे, विजय भरसाट, डॉक्टर निलेश पाटील, भाऊसाहेब शिंदे, नामदेव पाडवी, दीपक देशमुख, मनोज देशमुख, संजय पाडवी, जगदीश पाडवी, बारे परिसरातील माजी सरपंच, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती अलका कदम यांचे पती कैलासवासी अशोक कदम यांचे मागील वर्षी निधन झाले. 24 जानेवारी हा त्यांचा जयंती दिवस. या दिवशी आपल्या पतीच्या स्मृतीप्रित्यर्थ एका गावात वाचनालय सुरू करण्याची इच्छा त्यांनी SNFचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांना कळवली होती. त्यात डिसेंबर महिन्यात सुरगाणा तालुक्यातील बारे या गावातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य देवीदास गावित व बारे येथील युवकांनी SNFकडे वाचनालयाची विनंती करणारा अर्ज केला. SNFच्या वाचनालयांमधून 100च्या आसपास मुलांना सरकारी नोकरी मिळाल्याची बातमी त्यांनी वर्तमानपत्रात वाचली होती. बारे हे सुरगाणा तालुक्यातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. या गावाला आजूबाजूची 40-50 गावे जोडली गेली आहेत. गेली अनेक वर्षे या परिसरातील शिकलेल्या तरुणांना पुढील शिक्षणाची मोठी समस्या भेडसावत होती. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कोणती सोय नसल्यानं आणि नाशिकला येणे जाणं गरीब कुलातील मुलांना शक्य नसल्यानं अशा परिस्थितीत SNFने आमच्या गावात वाचनालय सुरू केल्यास परिसरातील शेकडो मुलांच्या भवितव्याची चिंता मिटेल आणि शालेय मुलांना वाचनाची गोडी लागेल. यासाठी वाचनालय सुरू करावे अशी विनंती त्यांना केली. एका बाजूला पतिनिधनाचे दुःख बाजूला सारत सामाजिक भान बाळगणारे अलका कदम आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाची समस्या भेडसावत असलेले विद्यार्थी या दोन्ही कड्यांना जोडून हे वाचनालय उभं करण्यात SNFला यश आलेलं आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट.